नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अण्णासाहेब पाटील कर्ज योजना. या योजनेचा लाभ घेण्यासंबंधित उमेदवाराने मंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखपेक्षा कमी असावे. शासनाच्या निर्गमित केलेल्या नॉन क्रिमिनल मर्यादेनुसार एकाच कुटुंबातील रक्तनाते असलेले व्यक्ती जर कर्जाकरिता सहकर्जदार राहिले तर तरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात, परंतु अर्जदाराचे नाव प्रथम कर्जात म्हणून असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याने केवळ महाराष्ट्रामध्ये कार्यरत आणि CBS प्रणालीयुक्त बँक कर्ज घेणे अनिवार्य आहे. या योजने अंतर्गत दिव्यांगांसाठी एकूण 4% निधी राखीव ठेवण्यात आला आहे. दिव्यांग म्हणून योजनेचा लाभ घेणारा उमेदवार हा मानसिक दृष्ट्या सक्षम असावा. योजनेचा कर्ज लाभ घेण्यास पुढील 5 वर्ष किमान प्रत्येक कर्ज कालावधी त्यापेक्षा जो कमी असेल तोपर्यंत असेल. कर्ज मर्यादा ही जास्तीत जास्त 10 लाख रुपये आणि व्याजाचा दर हा 12% द7 असेल आणि त्यानुसार जास्तीत जास्त 3 लाख रुपयापर्यंत व्याज रकमेचा दावा मंडळद्वारे केला जाणार आहे. अशाच नवीन योजनांसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी आणत राहू. धन्यवाद.